राजमार्गों पर बाढ़ को रोकने के लिए आगरी कोली सेना हुई आक्रामक। बता दें, वसई तहसीलदार कार्यालय के बाहर आगरी कोली सेना प्रदर्शन कर रही है। वहीं आपको बताते चले कि हर मानसून में पानी में डूब जाने वाली मुंबई अहमदाबाद हाईवे को लेकर स्थानीय भूमि पुत्रों ने विरोध प्रदर्शन किया है। यह विरोध प्रदर्शन मुंबई अहमदाबाद हाईवे पर अवैध रूप से मिट्टी भरनी, तीव्रा पेड़ों की हत्या और प्राकृतिक नालों पर अतिक्रमण के खिलाफ किया जा रहा है। आगरी कोली सेना के पालघर जिला अध्यक्ष भूपेश कुदुलकर ने अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि यदि राजस्व प्रशासन पानी के प्राकृतिक प्रवाह में आने वाली बाधाओं को दूर कर दे तो राजमार्ग पर बाढ़ को रोका जा सकता है और स्थानिक रहवासियों को इस बड़ी समस्या से छुटकारा मिल सकता है। धरना आंदोलन करतोय जो NH8 मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे, हा जलभरावामुळे पावसाळ्यात बंद होतो। त्या ठिकाणी असलेला मातीभराव जो भूमिमापकांनी केलेला आहे, नैसर्गिक नाले बंद झालेले आहेत, कुठेतरी तीव्रांची कत्तल केलेली आहे आणि अनेक अनधिकृत बांधकामे आहेत। त्याच्यामध्ये RMC प्लांट, डांबर प्लांट हे सुद्धा आहेत आणि भर नाल्यावर बसवले आहेत। नैसर्गिक नाले जर बंद झाल्या कारणाने हा हायवे ठप्प होतो। पण आम्ही इथे शासनाला निदर्शनास आणून देतो की जिथे पाण्याचा स्रोत आहे तिकडे गेला पाहिजे खाडी मार्गाला, यासाठी आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे। काय परिस्थिती होती, किती त्रास होतो स्थानिकांना? आताच बघितलं तर कॉन्क्रीटीकरण चालू आहे, आता त्रास झालेला आहे। 5-5, 6-6 तास ठप्प होतोय। त्या दिवशी एक ॲम्ब्युलन्स अटकली, 2 ॲम्ब्युलन्स मध्ये काही मृत्यू झालेले आहेत। हे प्रशासनात म्हणजे ही शर्मेची बाब आहे महापालिकेत आपलं असं होतं म्हणून। आरोग्याची सुविधा नसून जर माणसं इथे जगवायची यांना क्षमता नसेल तर मग विकास काय कामाचा या ठिकाणी। हा जो जलभराव होतो त्याला तातडीने त्या ठिकाणी जो मातीभराव तो काढला पाहिजे आणि हा जर मातीभराव जर निघत नसेल तर मग पुन्हा तशीच परिस्थिती या महामार्गावर होण्याची शक्यता आहे। तहसीलदारांशी काय बोलणं झालं का आणि पुढे काय भूमिका आहे? तहसीलदार साहेबांनी फक्त गुन्हे दाखल करायला लावले, मातीभराव केल्या त्यांच्यावरती आणि तो मातीभराव जसाचा तसा ठेवलेला आहे। त्यात तो ठेवल्या कारणाने तिथून पाण्याचा निचरा होऊ शकत नाही। तहसीलदारांना मी विनंती करतो की त्यांनी तो मातीभराव काढून त्या ठिकाणी नैसर्गिक नाले ते पुन्हा चालू करावेत, अशी माझी विनंती आहे। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक